पाठ 22. स्वच्छ घर, स्वच्छ परिसर. मुलांनो, या ठिकाणी आजी भाजी चिरताना आपल्याला दिसतीये आणि हा छोटा मुलगा भाजी निवडून देत आहे. घरातल्या कामामध्ये सर्वांनी एकमेकांना मदत करायला पाहिजे. या ठिकाणी एक मुलगी घर झाडताना दिसतीये. आपलं घर स्वच्छ ठेवणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. या ठिकाणी आपल्याला ओला कचरा आणि सुका कचरा अशा 2 बादल्या दिसतायत. भाजीपाल्यांची देठं, शिळं अन्न याला म्हणायचं ओला कचरा. तो एका डब्यात टाकायचा आणि घर झाडताना असलेली धूळ, कागदाचे कपटे, संपलेल्या रिफिली अशा प्रकारच्या वस्तूंना म्हणायचं सुका कचरा. या ठिकाणी आपल्याला दिसतंय कचरा नेऊन जाण्यासाठी महानगरपालिकेची गाडी येते. त्यांना देताना ओला कचरा आणि सुका कचरा आपण वेगवेगळा द्यायचा. त्यामुळे त्या कचऱ्याचं नंतरचं व्यवस्थापन करणं सोयीचं होतं. ओल्या कचऱ्यापासून आपण खत करू शकतो, जे बागेला उपयोगी पडतं. आणि सुक्या कचऱ्यामधल्या कितीतरी वस्तू पुन्हा वापरता येतात किंवा त्यापासून नवीन वस्तू बनवता येतात. यामुळे आपलं शहर, आपलं गाव स्वच्छ राहायला मदत होते. मुलांनो, प्लॅस्टिकच्या कचऱ्यामुळे समुद्रात राहणाऱ्या जीवांना धोका निर्माण झालाय. कारण प्लॅस्टिकचं विघटन होत नाही आणि त्यामुळे त्या वस्तू जमिनीवर तशाच साठून राहतात. त्यामुळे कुठेही बाहेर जाताना आपण आपल्याबरोबर आपली कागदी किंवा कापडी पिशवी सोबत नेणं अगदी जरुरी आहे. त्यामुळे आपण प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळू शकतो. म्हणून मुलांनो, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.